आमनापूर अंकलखोप मार्गावर कार 10 फूट खोल शेतात उलटली, 6 प्रवासी जखमी। आमनापूर अंकलखोप मार्गावर बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास एक भीषण अपघात झाला। रस्त्याला संरक्षक कठडे, सेफ्टी गार्ड आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे पलूस येथील एक 4-चाकी गाडी वळणावरून थेट 10 फूट खोल शेतात जाऊन उलटली। या अपघातात गाडीतील 6ही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पलूस येथील 6 प्रवासी आपल्या 4-चाकी गाडीने आमनापूर मार्गे अंकलखोपच्या दिशेने जात होते। रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करत असताना एका तीव्र वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत। तसेच रस्त्याच्या कडेला सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सेफ्टी गार्डही बसवण्यात आलेले नाहीत। त्यामुळे ही गाडी थेट रस्त्यावरून खाली घसरली आणि बाजूला असणाऱ्या शेतात जाऊन पलटी झाली। विशेष म्हणजे या मार्गावर गरज नसतानाही रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। रस्त्याला वाढलेल्या उंचीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे। हा अपघात पूर्णपणे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या मार्गावर अनेक ठिकाणी वळणे धोकादायक असूनही तेथे पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आलेली नाही, ज्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू असून संबंधित विभागाने तातडीने या मार्गावर सुरक्षा कठडे आणि फलक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। बाबा आमचे पानंद रस्ते तुम्ही पूर्वी होते तसे करून द्या, तरी कॉन्ट्रॅक्टर काय आज अखेर आम्हाला करून दिलेले नाहीत। यावर्षी एक ऊस घालवायला आम्ही पर्याय मार्ग शोधून यावर्षी आम्ही ऊस दुसरीकडनं घालवला, पण आता पुढच्या वर्षी जर आम्हाला ऊस घालवताना जर एवढे 10-20 फूट जर आम्ही रस्ते चढवले असले आणि ते आम्ही पानंद रस्त्यानं ऊस कसा काढायचा बाहेर, हा एक आमच्या फार पुढं प्रश्न आहे आमच्या पुढे। त्यामुळे आणि रस्त्याला बोर्ड नाही, काय नाही, जे वाहन येईल ते सरळ ऊसात जायला लागले। रोज एक ॲक्सिडेंट आहे, रोज डेली एक ॲक्सिडेंट आहे। किती लोकांच्या जीवाशी हे कॉन्ट्रॅक्टर खेळायला लागले ते आम्हाला पण काही समजत नाही।